फ्रेंड्स, मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। वेगवेगळे साडी ड्रॅपिंगचे व्हिडिओज तर आपण नेहमीच बघत आहोत, पण त्याचबरोबर म्हटलं छोट्या छोट्या ज्या हेअरस्टाईलच्या मला जमतील अशा आणि छान अशा लॉंग हेअरसाठी सूट होतील अशा मी हेअरस्टाईल घेऊन येत आहे। तर लॉंग हेअर आहेत आणि वेस्टर्न कपड्यांवरती काय हेअरस्टाईल करायची, कारण की नेहमीच पोनी किंवा बन वगैरे ह्या तर गोष्टी आपण नेहमीच करत आहोत। तर बघा, वन साइड ज्यावेळेस आपण अशी हेअरस्टाईल करतो आणि केस रिकामे सोडतो त्यावेळेस खूप सुंदर दिसतात अशा कपड्यांवरती। तर बघा, जिथे मी केसांना पिळा घातलेला आहे, छान असं ट्विस्ट केल्यानंतर ज्यावेळेस आपण टिकटॉक पिन लावतो त्यावेळेस त्याची आडवी दिसते, तर ती दिसू नये यासाठी बघा मी अशी आतल्या साईडला खोचलेली आहे। जेवढा आपण पिळा घातलेला असतो त्याच्या आतमध्ये ती छान बसते सुद्धा आणि दिसत सुद्धा नाही। तर ही महत्त्वाची टिप आहे बघा, जी मी पण अगोदर असेच टिकटॉक पिन लावत होती आणि ते दिसायचं तर ते ऑड वाटायचं काहीतरी। आणि बघा, हे ज्यावेळेस मी ट्राय केलं ना, खरंच मला खूप छान वाटलं, म्हटलं चला हे शेअर करूयात। तर बघा, छोटी क्लिप जी आहे ती अगोदर पूर्णपणे पिळा घातल्यानंतर त्याच्यामध्ये केस घ्यायचे आणि त्याच्यानंतर जिथे पिळा घातलेला आपण आहे तिथे आतमध्ये पुढच्या साईडला ती तशीच खोचायची। म्हणजेच काय होतं की आपले केस पण पॅक होतात आणि जी आपण पिन लावलेली आहे ती सुद्धा दिसत नाही। तर बघा, वन साइडमध्ये 2 किंवा 3 पिळे येतात आणि खूप सुंदर हेअरस्टाईल दिसते। ही तुम्ही अगदी साडीवरती सुद्धा करू शकता, वेस्टर्न कपडे असो किंवा वन पीस असो, जीन्स असो, कोणत्याही आउटफिटवरती एकदम मस्त दिसते आणि खूप पटकन होणारे आहे। तर बघा, तुम्हाला ही नक्कीच ट्रिक आवडेल। आता हे वन साइड आपण करू शकतो, इकडच्या साईडला सुद्धा पुढे तुम्हाला बघायला भेटेलच। मी दोन्ही साईडला करून दाखवलेलं आहे, खूप सुंदररित्या दिसतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की हे बघा, तुम्ही वेस्टर्न कपड्यावरती आणि साध्या ड्रेसेस वगैरेवरती तुम्ही अशी हेअरस्टाईल करू शकता सिम्पलमध्ये। आणि ज्यावेळेस तुम्हाला साडीमध्ये बन वगैरे करायचं आहे किंवा काही हेअरस्टाईल करायची आहे त्यावेळेस पुढे आपण पफ वगैरे बनवतो, तर त्याऐवजी तुम्ही अर्ध्यापर्यंत अशी पूर्ण म्हणजे दोन्ही साईडने सगळीच अशी हेअरस्टाईल करू शकता आणि पाठीमागच्या साईडला मग बन वगैरे बनवून गजरे लावू शकता, तर ती सुद्धा खूप सुंदर दिसते। आणि अशा पिना आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये अडकवतो म्हणजेच खोचतो त्यावेळेस ते दिसत सुद्धा नाहीत, तर नक्कीच तुम्ही ट्राय करा। तर बघा, अपोजिट साईडला मी करते ते फक्त कंटिन्यू बघा तुम्ही। तर दोन्ही साईडपैकी कोणत्या साईडला छान दिसली ते मला कमेंट करून सांगा आणि जसं तुम्हाला सूट होईल तुम्ही देखील करा। त्याच्यानंतर दुसरी हेअरस्टाईल आहे, म्हणजे सिंपल हेअरस्टाईल आहेत, पण त्याच्यामध्ये काहीतरी छोट्या छोट्या खास टिप्स आहेत, त्याच मी तुम्हाला सांगत आहे। तर बघा, साडीवरती किंवा असं ड्रेसवरती सुद्धा बऱ्याच वेळेला आपण असा सहज वरच्या केसांमध्ये क्लच लावतो छोटासा, आणि हे एकदम नॉर्मल आहे, कुणीही करतं आणि थोडासा सिंपल पण वाटतो, तेच हेअरस्टाईल आहे असं वाटतं। तर बघा, ज्यावेळेस मग आपण असं थोडंसं वेस्टर्न वेगळा लुक तयार केलेला असतो त्यावेळेस हेअरस्टाईलसुद्धा थोडीशी आपल्याला हटके पाहिजे असते। आता इथे खरंच कॅमेरा थोडासा खाली झालेला आहे, बॅक साईडचा असल्यामुळे मी पण तेवढं काही लक्ष दिलं नाही आणि हेअरस्टाईल माझी होऊन गेली। पुढे पण थोडंसं दिसतच आहे, काहीच नाही, फक्त पिळा घातलेला आहे पूर्ण केसांना आणि 2 वेळेला त्याला गुंडाळलेला आहे, म्हणजे जसं आपण आंबाडा घालतो तसंच छोटा आंबाड्यासारखं वरच्या साईडला। आणि खाली जे एक्स्ट्रा केस राहिलेले होते त्याला मी तिथे क्लच लावलेला आहे। याने काय होतं, तर क्लच लावलेला आहे तो निसटत नाही, म्हणजे खाली सरकत नाही, जसं की आपण एकदम सुरुवातीला लावला तशात निसटतो। आणि पुढच्या साईडने बघा, थोडंसं मग पुढे केस लूज करायचे, म्हणजे एकदम छान दिसते हेअरस्टाईल। आणि असं बघा, खूप सुंदर, पहिल्यापेक्षा आत्ताचा लूक बघा खूप सुंदर दिसतो। आणि जर तो निसटू नये, जो आपण पिळा घातलेला होता तो निसटू नये म्हणून त्याच्यामध्ये एखादी पिन अडकून द्यायची, सेफ्टी। तर बघा, आहे की नाही सोपी आणि थोडासा वेगळा लुक देणारी, पहिल्यापेक्षा आत्ताचा जो लुक आहे तो अगदी सुंदर दिसत आहे। तर तुम्ही देखील लांब केस असतील ना तर ही हेअरस्टाईल नक्कीच करून बघा, बागच्या साईडने तर खूप सुंदर दिसतात आपले केस। मग आता त्याच्यानंतर तिसरी जी हेअरस्टाईल आहे, म्हणजे याला बनच बनवायचा आहे आपल्याला।
म्हणजे खूप लांब केस आहेत, सिल्की पण आहेत आणि हेवी म्हणजे जड पण आहेत. त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस मागच्या साईडला म्हणजे माझा अनुभव आहे हा, मागच्या साईडला ज्यावेळेस आपण बन घालतो आणि तो ज्यावेळेस पिळा घालून वरच्या साईडला फोल्ड केलेला असतो, गुंडाळलेला असतो, त्यावेळेस काय होतं, तर मधला जो पिळा असतो वरचा तो निसटतो आणि खाली खाली सरकतो. तर त्यासाठी खास पुढच्या साईडला थोडंसं वाकूनच आपल्याला हा बन घालायचा आहे बघा. आणि टाईट पिळा घालून अगोदर एकदा मी शेवटी क्लच लावायचा आणि जे राहिलेले केस आहेत ते परत एकदा एक राऊंड घेऊन त्याच्यामध्येच ॲड करायचे आहेत. तर असं केल्यानंतर काय होतं, थोडा हाय बन तर होतो. अशा लुक्सवरती म्हणजे वेस्टर्नमध्ये, जीन्सवरती, कुर्तीजवरती, घरात जास्त गरम वगैरे होत असेल कधीही खूप सुंदर दिसतो आणि एव्हरग्रीन आहे. तर हे सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. अजिबात निसटत नाही, हा माझा अनुभव आहे. खूप सिल्की केस आहेत तरीसुद्धा असा घातल्यावर निसटत नाही. पाठीमागच्या साईडने जर खाली जरा घातला तर निसटतो. त्याच्यानंतर चौथी आणि शेवटची, ती पण खूप सोपी आहे. तर याच्या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता, तर त्यावेळेस असे मी छोटे छोटे आंबाडे घातले होते. आता इथे सुद्धा थोडा कॅमेऱ्याचा अँगल चेंज झालेला आहे. ज्यावेळेस पाठीमागून शूटिंग झालेली आहे त्यावेळेस खरंच माझं लक्षच नव्हतं. तर बघा 2 वेळेला मी फोल्ड केलेला आहे, म्हणजे जसं आपण आंबाडा घालतो तसा. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा राहिलेले केस आतल्या साईडला घेऊन तिथे क्लच लावायचा. थोडंसं वेगळं आहे पण खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.